नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेस्ले इंडिया लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया DJ मीडिया प्रिंट अँड लॉजिस्टिक्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 342 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 363.08 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 368 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 128 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 132.10% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 2:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर 2 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया नंदन डेनिम लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 46.86 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 675.76 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 57.54 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 18.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 129.71%चे रिटर्न दिले आहे आणि नंदन डेनिम लिमिटेडने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल, तसेच 10 शेअरचे 100 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया ब्लू डार्ट एक्सप्रेस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 8,230 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 19,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 8,317 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 5,486.60 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 12.09%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 25 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि ब्लू डार्ट एक्सप्रेस लिमिटेडने 25 रुपयाचा फायनल डिव्हिडंड देण्यासाठी एक्सडेट ठेवली आहे 12 जुलै 2024. चला आता बोलूया नेस्ले इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,573.85 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2.5 लाख करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,769.30 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,145 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 11.42%चे रिटर्न दिले आहे आणि नेस्ले इंडिया लिमिटेडने 8 रुपये 50 पैसे म्हणजे 8.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी नेस्ले इंडिया लिमिटेडने रेकॉर्ड डेट आणि एक्सडेट ठेवली आहे 16 जुलै 2024. चला आता बोलूया फिम इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,340 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,382.95 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 822 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 50.93%चे रिटर्न दिले आहे आणि फिम इंडस्ट्रीज लिमिटेडने 20 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी फिम इंडस्ट्रीज लिमिटेडने एक्सडेट ठेवली आहे 24 जुलै 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
तर चला आता भेटूया दुपारी 4 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.